समाज सेवा को समर्पित भवानी फाउंडेशन ने अपनी स्थापना के 10 वर्ष पूरे होने पर शनिवार को जुईनगर में भव्य उत्सव का आयोजन किया। उद्योगपति के डी शेट्टी द्वारा स्थापित इस फाउंडेशन ने महाराष्ट्र सहित कई राज्यों में सामाजिक बदलाव की कई महत्वपूर्ण पहलें शुरू की हैं। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों के साथ कई प्रतिष्ठित अतिथि भी उपस्थित थे। फाउंडेशन की ओर से बताया गया कि संस्था द्वारा आदिवासी क्षेत्रों में शिक्षा की पहुंच बढ़ाने, वहां रहने वाले परिवारों को घर उपलब्ध कराने, स्कूल स्थापित करने और बुनियादी सुविधाएं विकसित करने जैसे कई महत्वपूर्ण कार्य वर्षों से चलाए जा रहे हैं। इसके साथ ही शहरी क्षेत्रों में युवाओं के लिए कौशल विकास कार्यक्रमों पर भी विशेष ध्यान दिया जा रहा है। वर्तमान में महाराष्ट्र के अलावा कर्नाटक, आंध्र प्रदेश सहित अन्य राज्यों में भी उनकी सेवाएं जारी हैं, जिसका लाभ हजारों लोगों तक पहुंच रहा है। भवानी फाउंडेशन के इस कार्यक्रम में समाज में अच्छे काम करने वाले लोगों को सम्मानित किया गया। इस समारोह में खास तौर पर उपस्थित रहे गोपाल शेट्टी पूर्व एमपी, मोहन अल्वा चेयरमैन अल्वा एजुकेशन, सदाशिव शेट्टी हिरंबा इंडस्ट्रीज, महाबलेश्वर भट्ट एमडी हीलिक्स ग्रुप ऑफ कंपनीज, के शेट्टी एमडी शबरी ग्रुप ऑफ हॉस्पिटैलिटी, पीवी शेट्टी धीरज शेट्टी। कार्यक्रम के अंत में संस्थान के प्रमुखों और स्वयंसेवकों का सम्मान किया गया तथा फाउंडेशन की आगामी योजनाओं की भी घोषणा की गई। संस्थापक के डी शेट्टी याने एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली। लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ 1200-1500 लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला इतकं मोठं केलं। म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियर मध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं, ब्लड डोनेशन सारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शालेय शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे। आजच्या कार्यक्रमात ज्यावेळी 10 वर्ष त्यांचं पूर्ण होत आहेत तर भिन्न भिन्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी सन्मान केला, सत्कार केलं आणि आपण लोकांनी पाहिलं हा ऑडिटोरियम पूर्ण भरून लोक आली। मला वाटतं की खूप मोठी उपलब्धी आहे। मी नगरसेवक पासून तर खासदार पर्यंत माझा प्रवास झाला, अनेक कार्यक्रम मी पाहिले, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून डोनेशन देताना लोकांना पाहिलं, काम करताना पाहिलं, परंतु स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या परिवाराला झोकून दिलं आणि मुलगा इतका दीक्षित त्याचा लँग्वेज वरचा कमांड म्हणूया किंवा लोकांच्या बद्दलची जी एक आत्मीयता आहे हे पाहून मी भरावून गेलोय। मी के डी शेट्टींना मनापासून शुभेच्छा देतो। यानंतर ते महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही चांगलं काम करतील अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच ते परिपूर्ण करतील। आज जो हमारे 10 साल की ये सालगिरह हमने मनाया, जब भी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था ये लेवल में चला जाएगा। आज मुझे इतनी खुशी है, खुशी इसलिए कि ये प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है, आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में मदद पहुंच चुका है और मुझे ये अच्छा लग रहा है। इस महाराष्ट्र के इस धरती में, इस महाराष्ट्र की इस धरती हमें बहुत कुछ दी है, आम्हाला भरपूर दिलेलं आहे। तर आपलं काहीतरी योगदान असो, ते पण कसे माझ्या तर्फे नाही, माझ्या आईच्या तर्फे। तर आज मला एवढा आनंद वाटतो। आता तुम्ही ऐकलं असेल पिरकट वाडीवरनं ते वाडीवरनं जायला तिथे रस्ता नाही, लाईट नाही, लोक इथे आलेले आहेत, म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोहोचलो 10 वर्षात। एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी केव्हा पण आम्ही नाही म्हणणार नाही। आणि शेवटी मी एवढंच परमात्म्याला प्रार्थना करतो, सर्व आपल्या जनते, आपल्या पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राच्या जनते त्यांना चांगलं करू। आई मुंबादेवी, आई महालक्ष्मी आणि इकडल्या आपल्या आई गावदेवी सगळ्यांचं चांगलं करू। आणि ही 10 वर्ष नाही, जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे, असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे। आणि ह्या संस्थेला बघून
आणि 10 लोक आणखीन पुढे होऊ दे, आणखीन 10 असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही आपल्या देशच्या काहीतरी उद्धार होऊ दे, हे माझे विचार आहे. भवानी फाउंडेशन 10 बरस में बहुत अच्छा काम कर रही है और मुझे जो मेन पसंद आया उनके स्कूल्स का, जो उन्होंने आदिवासी लोग के लिए स्कूल बांधा है, उधर अच्छा शिक्षण मिलती है, अच्छा शिक्षण मिलती है। और मैं हमेशा जानता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण डोनेट करिए, क्योंकि उनका लाइफ, बच्चों का लाइफ सुधर जाएगा। तो मेडिकल फील्ड में भी अच्छे काम करते हैं और हमारे समाज में भी, वन समाज में भी वो जब मैं अध्यक्ष था मेरे साथ सेक्रेटरी थे और अच्छे अच्छे काम तो करते रहते वो करता है। देखो कोई हम लोग कर्नाटक के हो या महाराष्ट्र के हो, सब लोग इंडियन ही है, भारतीय है सब, और भारत में सबको जाने, सबको जाके काम करने का ये, और महाराष्ट्र में स्पेशली हम लोग को बहुत रिस्पेक्ट मिला है और हम लोग को साथ मिले, हम इसीलिए हम बोलते हैं कि ये हमारी कर्म भूमि है और हम लोग को जो भी हेल्प चाहिए था उन्होंने दिया है लोकल से, तो कुछ प्रॉब्लेम ही नहीं है हम लोग को इधर। आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे भवानी फाउंडेशनचा. त्याचे सर्वा कुसुमधर शेट्टी, केडी शेट्टी साहेब हे खरोखर म्हणजे व्यापार करत असताना आपण समाजाला किती उपयोगी पडू शकतो त्याचा एक उदाहरण आहे. आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आता 9:30 वाजले, जवळजवळ 9:30 वाजले आणि 2 वाजल्यापासून हा प्रोग्राम चालू आहे. आपले भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य गोपाल शेट्टी साहेब या ठिकाणी येऊन गेले. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, परदेशातून मान्यवर येऊन गेले आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे लोकनेते गणेशजी नाईक, संजीव नाईक साहेब पण आज येणार होते. पण जो त्यांचा जनता दरबार, आता मी जस्ट माहिती घेतली आणि तो जनता दरबार अजून तिकडे चालू आहे बिरा भाईंदरला. म्हणजे त्यांचा मला मेसेजच आला की प्रोग्राम चालू आहे का नाही. मी ते त्यांचा मेसेज फॉरवर्ड केला की अजूनही प्रोग्राम त्या ठिकाणी चालू आहे. मला एवढंच तात्पर्य सांगायचं आहे की शेट्टी साहेबांसारखी, म्हणजे आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब पण या ठिकाणी येणार होते, पण जी बिहारची जी निवडणूक झाली त्यामुळे ते जे यश संपादन बीजेपीला आणि मित्रपक्षाला झालं त्याच्यामुळे ते अचानक त्यांना तिथं जावं लागलं आणि हा प्रोग्राम पण पुढच्या वर्षी त्यांनी प्रॉमिस केलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि नितीन गडकरी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मी पुन्हा सांगतो की केडी शेट्टी साहेब, त्यांचे पूर्ण परिवार, मग जगशीत शेट्टी असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती सहजा शेट्टी असो, त्यांची मुलगी असो शिखा शेट्टी, त्यांची म्हणजे सून असो, सर्वांनी या ठिकाणी बघा ना की सर्व पूर्ण परिवार हा समाजसेवेसाठी वाहून गेलेला आहे. आणि यात पिरकटवाडी म्हणजे जिथं सरकार पोहोचू शकतं त्या ठिकाणी भवानी फाउंडेशन पोहोचते, हे मला फार अभिमान आणि गर्व आहे. आणि मला हे पण गर्व आहे की शेट्टी साहेब सारखा माझा मित्र आणि सहकारी आहेत, जेणेकरून यांच्या जे कार्याला आम्ही पाहून आम्ही पण म्हणजे पुढे असं वाटतं की आपण पण या ठिकाणी यांना योगदान करावं आणि पुढे ही संघटना पुढे घेऊन जावं, हे मनापासून अशी इच्छा होती.